1 किलोचं अर्धा किलोचे दोन्ही पाकिट बनवून ठेव म्हणा. हा हा आणि ते चकल्या गिकल्याचे ते पाकिट पुरे पाच पाच बनवतो. मी भाऊला आताच बोललो, भाऊ म्हणे चांगलं आहे म्हणे, गरीब लोकांसाठी चांगलं आहे. बरं ना. हा भाऊ बी म्हणे होतोय, डोक्यात पडून आली आयडिया म्हणे. मी म्हणलो आता भाऊ आपण गरिबीतूनच आलो. हा ते आपल्या इकडे कुठं नाही होत असं काही विषय. आपल्या इथं जालन्यात तर कधीच झालेलं नाही. तुला माहित नाही का लोक कुठं वाटत आहेत. आता ते तर आमदार लोकांचं काम आहे भाऊ. हे तर तुम्ही करायला लागले. आता सर्वसामान्यातला माणूस करायला म्हणलं तर लय मोठी गोष्ट आहे. आता नाही की तुमच्या कोणत्या गोष्टी पाठीमागं स्वार्थ आहे की तुम्ही तो उभा राहिले आमच्या वाटून किंवा झोपडपट्टीतून उभा राहिले त्याच्यामुळे तुम्ही करायले. तुम्ही तुमचा आता काहीच विषय नाही, निस्वार्थ म्हणून तुम्ही करायला लागले. प्रेम म्हणून मग त्याला उद्या देऊन टाकू, त्याला म्हणून एकदा डेमो दे आम्हाला. बरं ठीक आहे. हा त्याला म्हणून एकदा बनवून दे म्हणून आम्हाला एक सॅम्पल. त्याला म्हणतो एक सॅम्पल बनवून द्या आम्हाला, अर्धा किलोचं 1 किलोचं. बाकीचं मग ते बनव म्हणून. बरं आपण नाही का आपण चिवड्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवू, म्हणजे आपण एका 1 किलोचं दाखव ना. 1 किलोचं म्हणजे चिवडा जरी मोठा असला ना, म्हणजे असं काय वाटतं की बाबा फॅमिली पुरतं एका घरात आपण एक दिलं तर असं काही वाटलं पाहिजे. ठीक पाय बरं मग मला तू उद्या हे देऊन टाक. बरं ठीक आहे. सॅम्पल दे म्हणून त्याला. हा बरं ठीक आहे. ठीक नाही तर मग इंद्रनगरच्या 100 बोलीत येईल, म्हणजे 4 पैसे असे बसलेले दिसलं का भाऊ 100 भाऊ 10-20 जणांना देते, आपण आपलं वाटून द्यायचं. हा ते आहे काही विषय. कसं वाटतं तुला? तुमच्या हिशोबाने बरोबर आहे, हे बी बरोबर आहे आपलं. बरोबर. मग आता कधी काय करायला लागेल आपल्याला चालू? आपण 1 तारखेला 1 किंवा 2 तारखेला आपण किराणा भरू. म्हणा एकदम खतरनाक लोकांना नाव घेतलं पाहिजे. आपण त्याला तेच म्हटलं, एकदा त्याला तुमच्या समोर बसतो ते वस्तात आहे का तुम्हाला ओळखतं होते तुमच्या आपल्या घरचा स्वयंपाक केला वाटतं त्यांनी एकदा तुमच्या. हा तर ते म्हणजे ते आहे एकदम चांगला वाजता तिथे. पण त्याला तेच म्हटलं बाबा आपल्याला क्वालिटी दे, असं प्रीमियम क्वालिटी दे की ते खोतकर साहेबाच्या घरी बी जाईन म्हणलं ते चिवडा, तर त्यांना असं नाव घेतलं पाहिजे म्हटलं. तर म्हणे हा ना म्हणे भाऊ काही विषय नाही म्हणे, फक्त तुम्ही सांगा म्हणजे त्याचं आता ते फक्त ते म्हणे बाबा तुम्हीच चॉईस करा, ते तुम्हाला 4 प्रकारच्या चिवडा देईन तुम्हाला, त्याच्यामधून तुम्ही चॉईस करा मग ते चिवडा ते बनवून. हा म्हणजे आपण त्यांनी कसं 2 चकल्या 2 लड्डू आणि 2 हे दाखवले होते काय चिवडा 200 ग्राम ठेवला होता, तर त्याच्यात आपण थोडीशी क्वांटिटी वाढू. 1 किलोची देऊन मग त्याला काय अर्थ नाही. आता ते तुमच्या हिशोबाने. ऐक ना, बोला ना. तू काय कर तर म्हणा, तू मुरमुऱ्याचं 1 किलोचं पाकिट बनव आणि हे सगळे सॅम्पल आम्हाला बनवून दे म्हणा. हा सरळ असं कर. बरं त्याला काय म्हणा, तू काय कर 1 किलोचं पाकिट बनव म्हणा. 1 किलोचं अर्धा किलोचे दोन्ही पाकिट बनवून. तर मंडळी ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकली. ही कॉल रेकॉर्डिंग आहे बंटी बडगे आणि गजानन तौर यांच्या संदर्भातले. मंडळी आपण गेल्या कित्येक व्हिडिओजमधनं गजानन तौर यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी ते राजकीय कारकीर्द तसेच सामाजिक कार्य या विषयांवरती चर्चा केलेली आहे. मंडळी गजानन तौर हे एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून सध्या नावारूपायला येऊ लागलेले होते आणि त्याच संदर्भातली ही कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकलेली आहे. मंडळी ज्या वेळेस गजानन तौर भाषण करायचे त्यावेळेस ते म्हणायचे की माझा फक्त हात चालतो, मला जास्त बोलता येत नाही, परंतु ज्यावेळेस काम करायचं असेल किंवा एखाद्या सामाजिक कार्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल त्यावेळेस गजानन तौर हे किती मेहनतीने ते काम करायचे हे या आपल्याला कॉल रेकॉर्डिंगच्या माध्यमातून लक्षात घेता येऊ शकतं. बंटी बडगे हे जालन्याचे त्यांचे सहकारी होते आणि त्या दरम्यान दिवाळीच्या फराळाचा कार्यक्रम हा त्यांनी आयोजित केलेला होता. त्या फराळामध्ये गरजू आणि गरीब समाजातील घटकांना हे फराळ वाटप करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि यासाठी त्यांनी फराळाचं नियोजन हे केलेलं होतं आणि त्या फराळाच्या नियोजनाच्या साठीचा हा कॉल रेकॉर्डिंग आपण ऐकलेला आहे. तर मंडळी ज्या पद्धतीनं गजानन तौर यांनी सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवण्याचं ठरवलं आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीतून बाहेर पडून सामाजिक कार्य करण्याचं ठरवलं, त्यावेळेच्या नंतर त्यांची लोकप्रियता ही अत्यंत वाढत गेल्याचं आपण पाहिलेलं आहे आणि त्याचमुळे गजानन तौर हे एका लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचलेले होते आणि म्हणूनच त्यांनी या अशा पद्धतीच्या उपक्रमांमध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवण्याचा प्रयत्न हा वेळोवेळी केल्याचं आपण पाहिलेलं आहे. तर मंडळी गजानन तौर हे ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असा सहभाग घ्यायचे त्यावरून त्यांची विचारसरणी किंवा त्यांनी करत असलेलं कार्य हे किती मोठं आहे याची प्रचिती आपल्याला येते.
गजानन तौर यांनी ज्या पद्धतीनं सामाजिक कार्यांमध्ये सक्रिय असा सहभाग नोंदवला आणि त्यातून त्यांनी विविध उपक्रम हाती घेतले. त्यामध्ये मग रक्तदान शिबिरं असतील, गरजवंतांना खाद्य वाटप असेल, जेवणाच्या सोयी करणं असेल, किंवा अत्यंत महत्त्वाचं त्यांचं एक पत्र आपण काही दिवसांपूर्वी वाचलं होतं मंडळी. त्या पत्रामध्ये असं लिहिण्यात आलेलं होतं की माझा मित्रपरिवार, त्यांचा मित्रपरिवार हा संपूर्ण महाराष्ट्रात असंख्य मोठा असा मित्रपरिवार आहे आणि त्या मित्रपरिवारामध्ये कुठल्याही गोष्टीच्या वाईट सवयी ह्या तुम्हाला जडू नये यासाठी त्यांनी वारंवार अशी विनंती केलेली होती. गजानन तौर यांनी त्या पत्रामध्ये सांगितलेलं होतं की आजच्या नंतर कुणीही दारू पिऊन मला भेटू नये, आणि का भेटू नये याच्यासाठी त्यांनी एक त्या पत्रामध्ये दाखला दिलेला होता. त्यांचा एक मित्र होता, जो मित्र ॲक्सिडेंटमध्ये वारला होता आणि त्या मित्राचा दाखला देत असताना गजानन तौर यांनी आपल्या इतर सगळ्या मित्रमंडळींना, आपल्या मित्रपरिवाराला एक महत्त्वाची अशी सूचना केलेली आपण त्या पत्रामध्ये पाहिली होती. त्या पत्रामध्ये त्यांनी सांगितलेलं होतं की बाबांनो, ज्या पद्धतीनं माझा मित्र, आपला मित्र आपल्याला सोडून गेला आहे, त्या पद्धतीनं आता कोणीही आपल्याला सोडून जाऊ नये. त्याचं कारण असं आहे की आपण जर का दारू पिऊन फास्ट ड्रायव्हिंग केली, दारू पिऊन जर का आपण गाडी चालवत असू, तर आपला तोल जाऊन आपला ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि त्यातून गंभीर अशा इजा आपल्या शरीराला होऊ शकतात आणि परिणामी आपल्याला आपला जीव गमवावा लागू शकतो. त्यामुळे इथून पुढं कुणीही दारू पिऊन गाडी चालवू नये. माझ्या मित्रपरिवाराला हा माझा आदेश आहे, असं गजानन भाऊ तौर यांनी त्या पत्रामध्ये म्हटलेलं होतं. आणि निश्चितच त्यांचा जो मित्रपरिवार आहे तो मित्रपरिवार त्यांना मानणारा होता, ऐकणारा होता आणि त्यांनी त्या पत्राचा उल्लेख त्यामध्ये केलेला होता की यानंतर तुम्हाला कुठल्याही पद्धतीची गरज लागत असेल तर मी तुमच्यासाठी हजर राहीन, परंतु तुम्ही जर का दारू पिऊन गाडी चालवणार असाल, दारू पिऊन धिंगाणा करणार असाल, दारू पिऊन आपला जीव गमावणार असाल तर माझ्यासमोर तुम्ही यायचं नाही, असं ठणकावून गजानन भाऊ तौर यांनी त्यांच्या मित्रपरिवाराला सांगितलेलं आपण त्या पत्रामध्ये पाहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं गजानन भाऊ तौर हे आपल्या मित्रांसाठी किती महत्त्वाचे होते आणि किती छान पद्धतीनं ते या सगळ्या गोष्टी करायचे याचा प्रत्यय आपण घेतलेला आहे. मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आवडत असेल तर शेअर जरूर करा. धन्यवाद.